गेल्या शनिवारी माधवनगर MSCBच्या बाजूला बॅक साईडला बजरंगबलीचं मंदिर आहे। त्या मंदिरात काही घटक लोकांनी जे धर्माचा विचार करत नाही आहेत किंवा धर्मामध्ये चुकीचं वातावरण फिरवणारे काही लोक आहेत किंवा अन्य लोक असतील किंवा स्वतःच्या अस्तित्वासाठी सुद्धा हे घडलं असेल आमचं म्हणणं आहे। अशा गोष्टीतून मंदिराचं विटंबन झालेलं आहे। त्या विषयाने काल माधवनगरमध्ये मीटिंग झालेली आहे सकल हिंदू समाजाची व आज माधवनगर बंदची पुकार होती। आज माधवनगर पण बंद आहे। आम्ही सर्वजण सर्व घटक पक्षाचे सर्व मित्रमंडळी सकल हिंदू धर्माचे हिंदू लोक मिळून सर्वजण आज MIDC पोलीस स्टेशन येथे निवेदनाकरता आलेलो आहे। तरी आम्ही PI भांडवलकर साहेबांना विनंती केलेली आहे की यात जो कोणी दोषी असेल त्या दोषीला अशी शिक्षा मिळावी त्या जगभर बघावं जगाने बघावं की हिंदू धर्माचा नादाला लागल्यानंतर काय केलं जातं। हिंदू धर्माचा मंदिर असतील हिंदू धर्माची समिती असतील त्याविषयी चर्चा केली किंवा त्यांचा नादाला लागल्यानंतर काय केलं जातं हे त्या शिक्षेतून त्यांनी कळवून द्यावं हीच सकल हिंदू धर्माकडून आमची पोलीस प्रशासनाला महाराष्ट्र राज्य प्रशासनाला विनंती आहे आणि आम्ही निवेदन दिलेलं आहे। हा हनुमंतांचा वार आहे। त्या दिवशी दत्त जयंती होती। त्या दिवशी समाजामधील काही दुष्कृत्य करणारे समाजकंटक बुद्धिभ्रष्ट असणारे ज्यांना कशाच्याही देवाणघेवाणाची सुद्धा थोडीसुद्धा क्षमता नाही अशा दुष्कृती राक्षसी प्रवृत्तीच्या कोणीतरी इस्माने हे दुष्कृत्य हनुमंतांची विटंबना करून केलेलं आहे। तर ह्या दुष्कृत्य करणाऱ्या नराधमास त्वरित अटक व्हावी। जर अटक नाही झाली आज 48 तास ओलटून गेलेले आहेत, अटक नाही झाली तर येत्या 8 दिवसामध्ये आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन तर करूच खरं पण SP ऑफिसच्या समोर सकल हिंदू समाजाच्या वतीने आमरण उपोषणात बसू ही आम्ही शासनाला पहिल्यांदा इशारा देतोय। आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने जी मंदिर आहेत त्या इथे शासनाला विनंती करतोय की जे सेवेकरी आहेत त्यांची पण चौकशी करावी। प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात यावेत आणि तिथे चाललेला जो अवैध धंदा वगैरे असेल त्याच्यावर सुद्धा त्वरित कारवाई करून त्या इस्मांना अटक करण्यात यावी। आणि इथून पुढे जर हिंदू धर्मावर जर असे कोण आघात करण्याचा प्रयत्न केला तर हिंदू समाज हा गप्प बसणार नाही। जर शासन जर काही केलं नाही तर हिंदू समाज शस्त्र घेईल हातात। एवढंच मी बोलतो। जय श्रीराम, जय बजरंगबली।